आजचं चक्र आहे मणिपूर चक्र आणि मणिपूर चक्राशी निगडीत नाभीपासून 4 बोटावरती हे मणिपूर चक्र स्थित आहे. त्याचं स्थान हे आमलाशयाजवळ आहे. या मणिपूर चक्राची जी बीज पटल संख्या आहे ती 12 आहे. मणिपूर चक्राचं जे चक्राचा जो ध्वनी आहे चक्रध्वनी हा रम आहे आणि याच्या पटल ध्वनी जो आहे 10 याला जी पटल आहेत, पाकळ्या आहेत, दल आहेत, याचा जो ध्वनी आहे तो डम ढम नम तम थम दम धम नम पम फम हे 10 वेगवेगळ्या प्रकारचे जे नाकातून नस्य जे उच्चार आहेत ते आपल्याला बीज ध्वनी देणारे आहेत. आता या बीजाचा रंग जो आहे, ध्वनी रंग जो आहे, या ध्वनी झाल्यानंतर जो रंग आहे तो सोनेरी रंग आहे. हा पूर्ण सोनेरी म्हणजे मूलाधार चक्रामध्ये जसा जो गोल्डन येलो होता, पिवळसर धम्मक पिवळा आणि त्याच्यामध्ये सोनेरी झाक होती, हा संपूर्णपणे सोनेरी रंग आहे. याचा जो संलग्न आधार आहे, आपण संलग्न आधार प्रत्येक दलाचा पाहणार आहोत, त्याच्यामध्ये जो संलग्न आधार याचा येतोय, हा संलग्न आधार हा दृष्टी आणि रंग आहे. आपला जो रंग असतो तो आणि दृष्टी. त्याचबरोबर याचा अलौकिक अर्थानं, सूक्ष्म अर्थानं एक दुसरा आहे दृष्टी आणि दृष्टिकोन. अहम आणि रंग हे 2 गोष्टी याच्यामध्ये येतात. दृष्टी आणि दृष्टिकोन, अहम आणि रंग. आणि याचा तत्व जे आहे ते अग्नी आहे. स्वादिष्ठान चक्राचं जे तत्व होतं ते जलतत्व होतं आणि आता याचं जे आहे ते अग्नितत्व आहे. म्हणजे पृथ्वी तत्वाचं मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र हे जलतत्वाचं आणि अग्नितत्व हे मणिपूर चक्राचं आहे. तत्वांशी निगडीत आहे. पंचतत्वांपैकी या 3 तत्वांशी निगडीत आपली पूर्णपणे शरीराची रचना आहे. या तत्वाचा आकार त्रिकोणी आहे. त्रिकोण आकारामध्ये हे तत्व येतं आणि याचे जाणीव अवयव जे आहे, जसं वरती संलग्न आधारामध्ये आपण दृष्टी, दृष्टिकोन आणि अहम आणि रंग घेतलाय, तसा याचा डोळे म्हणजे दृष्टी हा याचा जाणीव अवयव आहे. म्हणजे ज्याला आपण फिजिकल ऑर्गन म्हणूयात तो. आणि याचा कार्यान्वित अवयव जो आहे, जो कार्यान्वित अवयव जो आहे तो पाय आहे. आपले 2 पाय हे कार्यान्वित अवयव आहे. आणि याचा वायू जो आहे, समान वायू जो आहे, पंचवायूपैकी जो पंचप्राणांपैकी जो समान वायू आहे तो मणिपूर चक्राचा वायू आहे. याचा जो लोक आहे, याचा लोक हा स्वलोक आहे. स्वादिष्ठान चक्रामध्ये आपण बघितलं की याचा जो लोक आहे हा नागलोक किंवा भुवर लोक असा याचा उल्लेख आहे. आणि स्वादिष्ठान चक्राचा अर्थामध्ये आपण पाहिलं की स्वची उत्पत्ती करणारं हे चक्र आहे. स्वतःची जाणीव करून देणारं हे चक्र म्हणजे स्वादिष्ठान चक्र आहे. परंतु इथे जे आहे हा स्वतःचं स्वलोक निर्मिती करणारं हे चक्र आहे. म्हणजे माझ्या आवडीचे मित्र, माझ्या आवडीच्या काही गोष्टी, मला ज्या गोष्टी आवडतात, मला ज्या गोष्टींमध्ये रमायला आवडतं, मग मी माझे 4 आवडीचे लोक जवळ करतो. हे जे स्वलोक आहे, ह्या स्वलोकामध्ये रमणारं आणि स्थिर होणारं हे चक्र आहे. म्हणजे आपल्याला साधारणपणे एक गोष्ट सांगायची म्हणजे की आपण ज्या मित्रमंडळींमध्ये, आपल्या ज्या नातेवाईकांमध्ये, आप्तस्वकीयांमध्ये जाऊन आपल्याला आनंद होतो, मनाला शांत वाटतं, बरं वाटतं, हे जेव्हा वाटतं ते त्याचं कारण आहे की मणिपूर चक्र. कारण मणिपूर चक्राशी निगडीत हे स्वलोक आहे. स्वलोकाला महत्त्वाचे काही जर निर्णय तुम्हाला घ्यायचे असतील, त्यासाठी कोणाची सल्लामसलत जर तुम्हाला करायची असेल, महत्त्वाचे काही विचारांची देवाणघेवाण करायची असेल, वैचारिक गोष्टींची देवाणघेवाण जर करायची असेल, तर त्यासाठी हे मणिपूर चक्र हे कार्यान्वित झालेलं असतं. ज्यावेळेस आपल्याला वाटतं, अगदी नॉर्मल टर्म्समध्ये आपल्याला जेव्हा वाटतं की चला आज चांगली चर्चा करूयात किंवा चांगले काही वैचारिक गोष्टी काही करूयात, हे जेव्हा वाटतं त्यावेळेस मणिपूर चक्राशी निगडीत आपल्या काही हालचाली शरीरामध्ये होत असतात. हे त्याचं लक्षण आहे. आणि कधी कधी ते असं वाटतं की हे चर्चा करायला नको आणि बोलायलाही नको. हे जेव्हा वाटतं त्यावेळेस समजायचं की मणिपूर चक्राशी निगडीत ज्या काही हालचाली आहेत त्या बद्ध होत चाललेल्या आहेत. आणि मग आपल्यामधला जो विवेक आहे आणि आपल्यामध्ये निर्माण होणारी जी चांगल्या विचारांची ऊर्जा आहे ती ऊर्जा कमी पडायला लागते. आणि ही ऊर्जा आपण स्वलोक म्हणजे सत्संगातून सुद्धा घेत असतो आणि आपल्या आवडीच्या लोकांच्या सहवासामध्ये राहून देखील आपण ही ऊर्जा मिळवत असतो. याचं कारण म्हणजे हे मणिपूर चक्र आहे. याचं वाहन मेंढा आहे. याचं वाहन मेंढा आहे.
आणि याचा दैत्य जो आहे तो ब्रह्मशिव आहे. याचा दैत्य जो आहे हा ब्रह्मशिव आहे. आणि याची जी शक्ती आहे ही शक्ती लाकिनी नावाची शक्ती आहे. लाकिनी नावाच्या शक्तीशी निगडीत हे मणिपूर चक्र असतं. म्हणजे याला जागृत करणारी जी मूळ शक्ती देवता आहे, ही शक्ती देवतेचं कारण हे मणिपूर चक्र निर्मिती करण्याचं कारण किंवा मणिपूर चक्राला गती आणि चालना देण्याचं जे कारण आहे ते ह्या लाकिनी नावाच्या शक्तीमुळे घडत असतं. त्यामुळे हा मणिपूर चक्राचं जो स्थान आहे आणि मणिपूर चक्राचं सर्वात मोठं जे कार्य आहे, आपण या जे बीजध्वनी आहेत, पटलांचे जे ध्वनी आहेत, या ध्वनीनुसार त्यांचे कोणत्या अवयवावरती परिणाम होणार आहेत हे आपण पाहणारच आहोत किंवा आता पाहायचं आहे आपल्याला. परंतु त्याआधी एक मूळ या मणिपूर चक्राचं स्थान महात्म्य कसं आहे हे सांगतो. मूलाधार चक्रामध्ये आणि स्वादिष्ठान चक्रामध्ये आपण ऐहिक आणि शारीरिक कष्ट, शरीराची व्याधी आणि संसारामध्ये आपण अडकून पडण्याचे जे काही आपले मार्ग असतात, मोह, लोभ, दैन्य, यामध्ये जे आपण अडकून पडतो त्याच्याशी निगडीत सगळे अवयव इथे होते. परंतु इथे मणिपूर चक्रामध्ये मात्र याचा हळूहळू फरक होत चालणार आहे. तो बदल असा आहे की आपण हळूहळू या लौकिक जगातून अलौकिक जगाकडे जाण्याचा जो प्रवासाची जी सुरुवात होते ती सुरुवात ह्या मणिपूर चक्रातून होते. रोजच्या साधनेमध्ये, रोजच्या दीर्घ श्वसनामध्ये जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो, म्हणजे असं याच्यामध्ये नाही की माझं मणिपूर चक्र जागृत झालं म्हणजे आता मला उद्या बसल्यानंतर माझा अनाहत चक्राकडे प्रवास सुरू होईल, असं कधीही नसतं. रोजच्या बैठकीमध्ये, रोजच्या साधनेमध्ये आपल्याला पहिल्यापासून रोज सुरुवात करावी लागते. रोजच्या रोज आपल्याला तो दीर्घ श्वास घेऊन मूलाधार चक्रापर्यंत आपला तो श्वास पोहोचला पाहिजे आणि तो सुषुम्ना पोकळीतून हळूहळू आपला वर जाऊन हा सहस्रदलापर्यंत जाईल. ही जी अवस्था आहे, ही अवस्था, शरीराची ही अवस्था आपल्याला समजून घेऊन आणि शरीरामध्ये होणारे बदल किंवा आवश्यक असलेल्या काही महत्त्वाच्या ज्या साधना क्रिया आहेत त्या साधना क्रिया करत आपल्याला जसं जसं पुढं जायचं आहे त्यामध्ये मणिपूर चक्राचं स्थान हे अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी एक उदाहरण देतो. हिमालय ट्रेकिंग किंवा एखादा पर्वत चढण्यासाठी आपण गेलो, ते गेल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1001 फूट चालून गेल्यानंतर आपला एक टप्पा असतो, त्याला आपण बेस कॅम्प म्हणतो. आणि तिथून पुढे आपल्याला ऑक्सिजनची लेव्हल वगैरे आपली सगळी शरीराची क्षमता पाहून आपल्याला पुढचा प्रवास करायला सांगतात. हा जो बेस कॅम्प आहे की नाही, त्या बेस कॅम्पमध्ये आपली ऊर्जा कशी आहे, आपण ऑक्सिजन, या वातावरणामध्ये आपण ऑक्सिजन घेऊ शकतो का, आपलं ब्लड प्रेशर कसं आहे, आपली शुगर लेवल कशी आहे, याचा अभ्यास करणं आणि ते जर अस्थिर असेल तर ते स्टेबल करणं, यासाठीचा तो बेस कॅम्प असतो. आणि त्या काही जण त्यामध्ये एका दिवसामध्ये स्टेबल होतात, काहींना 2 दिवस लागतात, काहींना 8 दिवस लागत असतील. म्हणजे प्रत्येकाचं त्या बेस कॅम्पला स्टेबल होण्याचा जो वेळ आहे तो वेगवेगळा असतो. आणि हा वेगवेगळा असलेला जो वेळ आहे तो जो बेस कॅम्प ठरवतो तो हा बेस कॅम्प आहे मणिपूर चक्र. म्हणजे मूलाधार आणि स्वादिष्ठान चक्रामधून जेव्हा आपण प्रवास करून येतो आणि पुढच्या अलौकिक प्रवासाकडे जेव्हा आपल्याला जायचं असतं, कारण याच्या पुढचं जे चक्र आहे ते अनाहत चक्र आहे. आणि अनाहत चक्रामधला जो ध्वनी तरंग आहेत, अनाहत चक्राची जी अनुभूती आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. आणि त्या बेस कॅम्पचं किंवा त्या गोष्टीला आपल्याला तयार होण्याची जी अनाहत चक्र असेल, आज्ञाचक्र आहे, सहस्रदलापर्यंत जाण्यासाठी जी तयारी लागते, ती तयारी येण्याचं जी चक्रस्थान आहे ते मणिपूर आहे. मणिपूर चक्रामध्ये ज्या गोष्टीची अनुभूती तुम्हाला यायला पाहिजे, याच्यामध्ये हलक्या स्वरूपामध्ये अगदी नकळतपणे आपल्याला ही आध्यात्मिक अनुभूती येऊ शकते. आणि आपल्या जो जड मूल देह आहे, मूलाधार चक्र आणि स्वादिष्ठान चक्रांची जर अवयव आपण बघितले तर त्याच्यामध्ये गुदद्वारापासून ते आपल्या आतड्यापर्यंतचे जे अवयव आहेत ते अवयव येतात की ज्यामध्ये आपल्याला रोज त्याच गोष्टींमध्ये आपण असतो. म्हणजे दिनचर्या जर आपण आपली पाहिली की उठल्यानंतर आपण सुचिरभूत होऊन आपलं बाकी दिनचर्या सुरू करणं याकडेच आपला कल जास्त असतो. पण आध्यात्मिक अर्थानं जेव्हा तुम्हाला पुढे यायचं आहे त्यावेळेस मणिपूर चक्रापर्यंतची जी ही साधना आहे ही आपल्याला होणं गरजेचं आहे. मग आपल्या शरीराचे दोष आणि शरीरामध्ये असलेले आपले काही आजार असतील, सूक्ष्म काही दोष असतील, हे मूलाधार चक्र आणि स्वादिष्ठान चक्रामध्ये जेव्हा आपले नाहीसे होतात, कमी होतात म्हणा किंवा विसर पडतो म्हणा,
हे विसर पडल्यानंतर, कमी झाल्यानंतर जो बेस कॅम्प येतो तो मणिपूर चक्राचा येतो. आणि हे मणिपूर चक्र मग तुम्हाला पुढची अनुभूती देण्यासाठी असतं. कारण मणिपूर चक्रामध्ये डम ढम नम तम थम दम धम नम पम फम हे उच्चार जेव्हा आपले व्हायला लागतात, ह्या उच्चाराने हे उच्चार जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेस लक्षात येतं की त्याचा उच्चार आपल्याला परफेक्टली इथूनच घ्यावा लागतो. ह्या प्रत्येक उच्चाराचा जेव्हा आपल्याला शरीरावरती ती कंपनं जेव्हा आदळत असतात, शरीरातून जी कंपनं निघतात, त्या कंपनाचा आपल्या शरीरावरती आणि त्या आपल्या अवयवांवरती, इंटरनल ऑर्गन्सवरती आपला याचा खूप चांगला परिणाम होतो. हा चांगला परिणाम या प्रत्येक दलाप्रमाणे कसा होतो ते पाहू. डम हा जो उच्चार आपण केला त्याच्यामध्ये श्वसनाच्या ज्या क्रिया आहेत, श्वसनाशी निगडीत ज्या क्रिया आहेत, या क्रिया आपल्या संतुलित होतात. म्हणजे आपण जे दीर्घ श्वसन करतो आहोत, सुरुवातीला आपल्याला ही प्रॅक्टिस होत नाही की आपल्याला तो त्या 4 अंकात श्वास घेऊन दीर्घ अंकामध्ये तो श्वास सोडणं हे आपल्याला जमत नाही. जसं जसं जे जमायला लागतं, जशी जशी ही प्रॅक्टिस होते, तसा तसा आपल्याला ह्या मणिपूर चक्राची ताकद वाढत जाते, ते ॲक्टिव्ह व्हायला लागतं आणि त्याच्यामध्ये श्वसनाशी निगडीत ज्या क्रिया आहेत त्या क्रिया होत असतात. ढम याचा जो उच्चार आपण केला, व्यवस्थित उच्चार केला, तर याच्यामध्ये यकृत आणि आमाशय, म्हणजे जिथे जठर आणि आम्लपित्त जिथं तयार होतं, अशा गोष्टी ज्या आहेत, यकृत आणि आमाशय, या ठिकाणी याचा जास्त परिणाम होतो. णम णम ही प्लीहेशी निगडीत आहे. आपल्या शरीरामध्ये आतड्याच्या जवळ जी प्लीहा आहे, त्या प्लीहेशी निगडीत णम या गोष्टीचा उच्चार आहे, या शब्दाचा उच्चार आहे. तम तम हे आमाशयाशी निगडीत आहे. थम शरीराच्या साधारण पोषणाची जी क्रिया असते, शरीरामध्ये जे अन्न आपण घेतो आणि ते पोषणाकडे जे अन्न जायला पाहिजे, जे आपण बघितलं की सप्तधातूंमध्ये त्याचं रूपांतर होण्यासाठी जेव्हा स्वादिष्ठान चक्रामध्ये ते घेतं आणि त्याचं ते म्हणजे तिथे त्याचे परिणाम होतो आणि त्याचं शरीरामध्ये पोषणाकडे त्याचं नेण्याचं जे कार्य आहे ते मणिपूर चक्राद्वारे होतं. दम दम हे मूत्रपिंड, मूत्रवाहिनी आणि वृषण यावरती परिणाम करणारं असतं. धम अंडकोश, ओव्हरीज, गर्भाशय, मुतखडा वगैरे या गोष्टींवरती धम हे उपयुक्त आहे. म्हणजे आता अंडकोश, ओव्हरी, गर्भाशय याच्याशी निगडीत जर कोणाला काही आजार असतील तर यामध्ये जर त्याचे उच्चार जर झाले तर आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारी ही कंपनं ही त्या इंटरनल ऑर्गन पर्यंत पोहोचत असतात. बाहेरून एखाद्या गोष्टीचा आपण शॉक घेतला तर तो वरतीच तो शॉक राहतो, तो आतपर्यंत जात नाही. किंवा आतल्या अवयवापर्यंत जर तो शॉक आपल्याला द्यावा लागला, ते व्हायब्रेशन पोचवायचे असतील आर्टिफिशियली, तर ते पोचवायचे असतील तर त्याची फ्रिक्वेन्सी वाढवावी लागेल आणि त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. परंतु ह्या गोष्टीचा धम याचा उच्चार केल्यानंतर स्पेसिफिक त्याला पिरियड आहे, कुठल्या वेळी कशा पद्धतीनं कुठल्या आसन स्थितीमध्ये आपण ते उच्चार करावे ते वेगळं आहे. ते आपण हे सगळं झाल्यानंतर पुढच्या भागामध्ये त्याचा विचार करायचा आहे. नम नम याचा उच्चार आंतरवर्ण आणि लहान आतड्याचे जे सर्व भाग असतात, आउटर लेअर त्याच्या ज्या असतात त्याच्याशी निगडीत आहे, हे नम करतं. आता ही विषविकृती म्हणजे नक्की काय? आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे काही ज्याला आपण टॉक्सिन म्हणूयात, निगेटिव्ह गोष्टी ज्या तयार होत असतात, हे टॉक्सिन आपल्याला जेव्हा तयार होतात त्यावेळेस हे टॉक्सिन आपल्या शरीरामध्ये, जसं आपलं नख सुद्धा आपल्याला लागलं तर जखम चिघळू शकते, म्हणजे कुत्र्या मांजऱ्याचं नख लागल्यावरच आपल्याला त्रास होऊ शकतं असं नाही, आपल्या नखामध्ये सुद्धा विष असतं. मग हे जे विष आहे किंवा आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारी जी विषवृत्ती आहे किंवा विषविकृती आहे, आता ही विषविकृती 2 अर्थांनी, शारीरिक अर्थाने आणि मानसिक अर्थाने आहे. मनामध्ये निर्माण होणारा जो विषभाव आहे, हा विषभाव संतुलित ठेवण्याचं काम जे आहे, एखाद्याविषयी वाईट वाटणं किंवा एखाद्याविषयी आपण निंदा करणं, निंदा नालस्ती करणं, एखाद्याविषयी आपण वाईट बोलत राहणं, एखाद्याला चांगलं काही होऊ नये म्हणून स्वतःच्या हातानं एखादं काम करणं, किंवा समजा एखाद्याचं चांगलं काम होत असेल तर आपण काय करतो, अरे त्याचं काम करू नको बरं का, तो माणूस चांगला नाही. ही जी विषविकृती आहे आणि विषवृत्ती आहे, ह्या 2 निर्माण करण्याचं, म्हणजे याचं जर स्पंदनं कमी झाली
याचे जर व्हायब्रेशन कमी झाले तर निश्चितपणे ती विकृती वाढते आणि याचे जर समजा स्पंदन संतुलित राहिले तर हे पुढे जातं, म्हणजे याच्यातून आपण बाहेर पडतो, संयम येतो आपल्यावर. पम, अन्नपचन आणि रसद्रव्ये, शरीरामध्ये जे अन्नपचन होऊन जे रसनिर्मिती होते त्यासाठी हे पम हा उच्चार आहे. ह्या प्रत्येक शब्दाचा जर तुम्ही उच्चार जर केलात ना तर एकाच ठिकाणून तो उच्चार येत नसतो बरं का. म्हणजे तुम्हाला हे जाणवेल, म्हणजे जेव्हा जेव्हा हे उच्चार डम डम ढम टम थम नम नम यम पम फम हे उच्चार जेव्हा आपण करतो त्यास प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी त्याची स्पंदने येत असतात, परंतु ते एकदा म्हटल्यानंतर ते स्पंदन येत नाही, त्याचे दीर्घ आवर्तन करावे लागतात. फम, फम हे जे आहे हे लहान आतडं, मोठं आतडं आणि अपेंडिक्स सारखे जे आजार आहेत यावरती खूप महत्त्वपूर्ण आहे. आता हे लहान आतडं मोठ्या आतड्याशी निगडीत जेव्हा हा उच्चार आहे, म्हणजे आपण जर एकंदर पाहिलं तर नाभिस्थानापासून 4 बोटं वर जे आमाशय आहे या भागामध्ये आपले जेवढे अवयव येतात त्या अवयवांवरती ह्या मणिपूर चक्राची सत्ता असते असं आपण म्हणूयात. ठीक आहे. आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारे ही चक्र विभागणी आपण करूयात, मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर. हे झालं लौकिक अर्थानं म्हणजे स्थूल देहाशी निगडीत, आणि सूक्ष्म देहाकडे जाण्याचं हे अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे सहस्त्रदल. म्हणजे ह्या 3 आणि 3 6 आणि सहस्त्रदल वेगळं 7वं यामध्ये त्यामध्ये एक सोमचक्र नावाचं सुद्धा आज्ञाचक्राच्या वरती एक चक्र असतं, त्याला सुप्त चक्र म्हणतात. हे सोमचक्राचं सुद्धा आपल्याला करायचं. या सोमचक्राची कधीही चर्चा होत नाही शक्यतो, आणि सोमचक्राचे उपचक्र सुद्धा आहेत. सोमचक्राची उपचक्र 3 खाली असतात, त्याच्याच बरोबर खाली त्याचे उपचक्र असतात. म्हणजे मणिपूर चक्राचा जर विचार केला आपण किंवा मणिपूर चक्राशी निगडीत जर आपण एकंदर बघितलं तर शरीरामध्ये 3ही या चक्रांमध्ये मणिपूर चक्र हे तुम्हाला एक बेस कॅम्प सारखं आहे, आणि तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी म्हणजे सूक्ष्म प्रवासासाठी किंवा आध्यात्मिक उच्च पातळीवरती जाण्यासाठी तुमचं हे मणिपूर चक्राची स्थिती तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मणिपूर चक्रामध्ये आपण एक बघितलं की याच्यामध्ये दृष्टी संलग्न आधारामध्ये बघितलं की दृष्टी आणि दृष्टिकोन, अहम आणि रंग या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला अनुभवास येतील. त्याचा संलग्न आधार आहे. म्हणजे आपला दृष्टिकोन एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा जर बदलला, आपली दृष्टी एखाद्या गोष्टीकडे बघण्याची जर बदलली तर समजायचं की आपल्यामध्ये हा बदल होतोय. म्हणजे सारासार विचार करणं, विवेकी विचार करणं, एका गोष्टीचा सर्व अंगानी विचार करण्याची आपल्यामध्ये जर वृत्ती जागृत झाली आणि आपल्यामधली ही विषवृत्ती कमी होत गेली की समजायचं की मणिपूर चक्राशी निगडीत आपल्या या हालचाली होत आहेत. म्हणजे आपण जी साधना सेवा करतोय, जे श्वसनाचा अभ्यास करतोय हे तिथपर्यंत पोहोचत आहेत. अहम आपला याच्यामध्ये संयमित राहिला. अहंकार हा प्रत्येक माणसाला प्रत्येक परिस्थितीमध्ये असतोच. मग हा संसारी माणसाला असलेला एखाद्या गोष्टीचा अहंकार, हा अहम आपल्याला संतुलित ठेवण्याचं काम जे आहे हे मणिपूर चक्राची साधना करते. त्याचबरोबर आपला शारीरिक रंग जो आहे, दृष्टी आणि रंग या 2 गोष्टींवरती सत्ता या मणिपूर चक्राची असते. आणि मणिपूर चक्राची स्थिरता मिळाली की मणिपूर चक्र तुम्हाला यापासून हळूहळू अनाहत चक्राच्या प्रवासामध्ये मदत करणारं असतं. ही पहिली 2 चक्र तुम्हाला अनाहत चक्राकडे नेण्यासाठी मदतीची नसतात. हे झालं प्रथम दर्शनी. परंतु आपलं शरीर आहे, आपल्या अवयव आहेत, आपलं पोट साफ होणं आहेत किंवा इतर व्याधी आहेत, हे जेव्हा जेव्हा आपल्या स्थिर होतील, कंट्रोलमध्ये येतील, त्यास आपोआप आपला प्रवास पुढे चाललेला असेल. हा प्रवास आपला पुढे करण्यासाठी मणिपूर चक्राचं महत्त्व हे आपल्या डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे. याच्यामध्ये याची जी शक्ती आहे, आराध्य शक्ती आहे, ती लाकिनी शक्ती आहे. ही लाकिनी शक्ती ही आपल्याला कशा पद्धतीची ऊर्जा देते किंवा डाकिनी शक्ती ही कशा पद्धतीची ऊर्जा देते, म्हणजे ह्या शक्तीची स्वरूप काय काय आहेत ते आपल्याला हे चक्र ध्यान किंवा चक्रांची माहिती सगळी झाल्यानंतर ह्या शक्तीचा आणि दैव आणि दैत्याचा फक्त विचार करायचा आहे की ह्या शक्ती नक्की कशा प्रकारच्या असतात, त्या चांगल्या कशा प्रकारच्या असतात, वाईट कशा प्रकारच्या असतात, कुठल्या ठिकाणी कुठली शक्ती कार्यरत असते. आपण जे शक्तीस्थळ बघतो आहोत, आपण जे देवीचे जे शक्तीस्थळ आपण म्हणतोय, मूळ स्थानं म्हणतोय, ती मूळ स्थानं नक्की कशा प्रकारची आहे आणि त्यांचा आणि यांचा संबंध कसा आहे हे आपल्याला त्यामध्ये पाहायचं आहे.